घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. चला सलामीची जोडी पाठवा प्लीज, विनंती असेल. गोलंदाज तयार. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम. शो द गुड गेम. एक जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळते. घेऊन चलतोय मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक पहिला दुर्गेश. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज पाहायला मिळतोय तो विक्रांत आणि नॉन स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल कल्पेश. विक्रांत आणि कल्पेशची जोडी. गोलंदाज दुर्गेश. ऑल द बेस्ट टू बोथ द टीम्स. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र चांगल्या रीतीने पाहायला मिळतोय. एकच धाव, जस्ट द सिंगल या ठिकाणी व्यक्त केली आहे. एक धाव. शुभारंभ होतोय एका धावेच्या मदतीने. अजूनही 17 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे या इनिंग मध्ये. आणि जबरदस्त तुफान आपल्याला गेल्या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळालं. त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये नरेश या एकाच नावाची चर्चा आपण मैदानभर पाहिली होती. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू. चांगला फटका आणि यावेळेस मात्र झेल सुटतोय. फेकी देखील चुकतीये. फक्त एकच धाव. धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती ती 2. बघा थोडस मागे यायचंय प्लीज. सोरगाव संघाला विनंती करतो. सगळ्या खेळाडूंना विनंती आहे थोडस सीमारेषेपासून मागे या. गोलंदाज तयार. यावेळेस पता वेगवान चेंडू. चांगला फटका देखील पाहायला मिळतोय. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन. दणदण करत 4 रन. चौकार. धावफलकावरती धावा लागतायत या चौकाराच्या मदतीने. 6 धावा. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकाचा आपण जर विचार केला तर 3 चेंडूंमध्ये अजूनही जास्तीत जास्त धावा करण्याचा मानस असेल, कारण महत्वाची मॅच आहे. इथून जिंकलात तर पुढच्या फेरीमध्ये जाण्याची संधी. इथून जर पराभव झाला तर इथून या स्पर्धेला मात्र बाय बाय करावं लागेल. बघूया कशा प्रकारचा खेळ होतोय. 3 चेंडू अजूनही शिल्लक. षटक क्रमांक पहिला. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी दुर्गेश. वेगवान चेंडू. तेच तर्रार. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळेल. इट इज डॉट. आणि निर्धाव चेंडूची या ठिकाणी समाप्ती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू इंटू द ब्लॉक होल. क्रिकेटच्या ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि पहिल्याच षटकामध्ये त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी पाहायला मिळतंय गोलंदाज दुर्गेशच्या माध्यमातून. आपण पाहिलं तर या षटकातला हा अंतिम चेंडू. पहिले 2 चेंडू सिंगल, तदनंतर चौकार आणि नंतर येणारे हे 2 डॉट चेंडू असं समीकरण. गोलंदाज तयार. वेगवान तेच तर्रार चेंडू. जोरदार अपील. पंच एक्झॅक्टली सांगतात की चेंडूची पिचिंग कुठल्या बाजूने झाली. सिंगल मिळेल लेग बायच्या स्वरूपात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती ती 7 धावा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती 7 धावा. दरम्यान षटक क्रमांक घेऊन येते दुसरा गोलंदाज प्रतीक. प्रतीक येतोय. बघा जास्त वेळ घेऊ नका. दोन्ही संघाला आमची विनंती असेल. यानंतरच्या अजूनही 2 ते 3 सामने आपल्याकडे बॅलन्स आहेत. गोलंदाज तयार. भोकरी संघ थेट आता मात्र तिसऱ्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. या ठिकाणी मात्र हवाई फायर करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच उंच गेलाय. लांबी प्राप्त करू शकत नाहीये. सुरेख पद्धतीचा झेल या ठिकाणी टिपला जातोय आणि या ठिकाणी बसतोय धक्का क्रमांक पहिला.
पण पहिला धक्का दिला या ठिकाणी गोलंदाज आपण पाहिलं तर प्रतीकने पहिल्याच चेंडूवरती, पहिल्या चेंडूवरती धक्का दिलाय आणि नवीन फलंदाज तिसरा क्रमांक घेऊन येतोय समीर मैदानाच्या आतमध्ये. तिसरा क्रमांक क्रिकेट इतिहासामध्ये अत्यंत महत्वाचा क्रमांक. पहिला धक्का बसल्यानंतर त्या खेळाडूवरती जी काही जबाबदारी असते ती अत्यंत महत्वाची असते आणि त्याच महत्वाच्या जबाबदारीला आकार देण्यासाठी, ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी फलंदाज येतो नवीन समीर. वेगवान चेंडू, हलकीशी एज, झेल घेण्याचा प्रयत्न चांगला होता, मात्र चेंडू त्याला चकवून डिक्लेअर झोन मध्ये एकच धाव. धावसंख्या 1 ने सर्कल पुढे 8 धावा. थोडीशी संत सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते. यानंतरच एक षटक आणि या षटकातले काही उर्वरित चेंडू शिल्लक. कमीत कमी 30 ते 32 धावांपर्यंत जाण्याचा मानस करावा लागेल. 3 षटकांचा सामना आहे आणि खेळपट्टीचा विचार केला तर मात्र फलंदाज आणि गोलंदाज दोघांना साथ देणारी खेळपट्टी. चेंडू हवेत, फक्त मिळाली होती ती उंची, लांबी प्राप्त होऊ शकत नाहीये. अजून एक धक्का, अजून एक फलंदाज, बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. तर या ठिकाणी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गौरव या ठिकाणी येतोय फलंदाजीसाठी. आपण पाहिलं या षटकातले चेंडू शिल्लक आहेत अजूनही 3. या 3 चेंडूंमध्ये मोठा फटका तुम्हाला जरूर पद्धतीने मारावा लागेल. 9 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 10 ते 15 या धावा तुमच्या येणं गरजेचं असेल. गोलंदाज सय्यार आपल्या बॉलिंग मार्कवरती. वेगवान ते थर्रार चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली लाईन आणि चांगली लेंथ. यष्टीरक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. चांगल्या प्रकारे चेंडू फिट गेला आणि यावेळेस मात्र हा डॉट चेंडू पाहायला मिळतोय. षटकातला अजूनही चेंडू शिल्लक या ठिकाणी पाहायला मिळतील. 2 चेंडू अजूनही शिल्लक आणि या 2 चेंडूंमध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. ती अपेक्षा देखील बाळगली असेल. बघूया गोलंदाज तयार. वेगवान चेंडू, यावेळेस मात्र चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कुठलीही चुकी नाहीये, फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि प्रवीण कशा प्रकारचा खेळ करेल आपल्या संघासाठी. आणि थोड्याफार प्रमाणामध्ये संघाचा डाव गडगडतोय आणि त्या गडगडणाऱ्या डावाला या ठिकाणी आकार देण्याचा प्रयत्न, आकार देण्याची हिंमत, आकार देण्याची शक्ती घेऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज प्रवीण. प्रवीणला त्याचं प्रावीण्य या ठिकाणी सिद्ध करावं लागेल. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतोय गौरव. आणि गौरव कशा प्रकारचा खेळ करतोय बघूया. गोलंदाज प्रतीक. वेगवान चेंडू, पुन्हा एकदा फटका फसलाय आणि फलंदाज बाद होतोय का बघूया. झेल सुटेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेच्या नादामध्ये फलंदाज बाद.
तो सामना मात्र खेचून आणलाय. यावेळी सुद्धा वेगवान चेंडू, चांगला फटका देखील पाहायला मिळेल. एकच धाव, एकच धाव. धावसंख्या 1 सर्कल पुढे दुहेरी अंकामध्ये 10 धावा. आणि भोकरी संघाचे ज्या पद्धतीने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित होते, संघाने त्यांना खुश केलं शेवटच्या षटकामध्ये. तो एक जो चौकार आला ती मात्र खूप जमेची बाजू ठरली विजयामध्ये. आणि त्यांना शुभेच्छा असतील त्यांच्या पुढच्या सामन्यांसाठी. थेट तिसऱ्या फेरीमध्ये आपण त्यांना पाहू शकतो. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. दिशेपासून भरकटणारा चेंडू, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 1 सर्कल पुढे 11 धावा. हेही नसे थोडके याप्रमाणे या एक एक धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज तयार बॉलिंग मार्गवरती. वेगवान चेंडू, चांगली लाईन आणि चांगली लेंथ पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. फलंदाजाला कुठलाही वाव मिळत नाहीये चेंडूवरती आणि इट इज डॉट. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या स्थिरवलेली पाहायला मिळते ती 11 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक या षटकातले अजूनही 4 चेंडू आणि या 4 चेंडूंमध्ये कसा खेळ होतोय बघूया. गोलंदाज तयार. पुनश्च एकदा आपली बॉलिंग मार्कवरती. राईट टर्म ओव्हर द विकेट. लोअर फुलटा चेंडू, फायदा घेता येत नाहीये व्यवस्थित पद्धतीने. चांगलं क्षेत्ररक्षण होतं मात्र मिळते नशिबाची साथ. या ठिकाणी गावदेवी सापे आणि नाना स्पोर्ट्स यांना विनंती असेल की आपण या षटकाच्या नंतर समाप्तीनंतर टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन, तितका चांगला स्ट्रोक देखील पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत सुरेख झेल आणि फलंदाज बाद. बाळू गोरले
यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी होणार आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आदरणीय प्रमोद बाळू गोरले आपण टॉस बॉक्स मध्ये येणार आहात. नाना स्पोर्ट्स सौर संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. निखिल आलेला आहे, त्याचप्रमाणे सिद्धांत नागलेकर, अक्षय सुतार या ठिकाणी आलेला आहे. गावदेवी सापे संघाचा कर्णधार. दोघांना मी नाणं दाखवतोय. एका बाजूला आम्ही भोकरीकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय श्रावण स्मृती चषक आणि नाणं आहे ते मी सन्माननीय अतिथी प्रमोद गोरले साहेब यांच्या हातामध्ये सुपूर्द केलेला आहे. नाणेफेकी होत आहे. श्रावण स्पोर्ट भोकरी अशी मागणी झाली आणि निश्चितच नाणेफेकीचा कोल प्राप्त केला. मी सन्मान्य अतिथींना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेकीचा कोल आपल्या बाजूला लागला. आपला निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेल्या 3 षटकांमध्ये किती धावांवरती रोखण्याचा प्रयत्न केला जाईल नाना स्पोर्ट्स सौर संघाला? 30 ते 35 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला. 30 ते 35. संघामध्ये काही बदल आपण केलेले आहेत? काही नाही, तोच संघ राहील. तोच विजयी संघ या ठिकाणी राहणार आहे. निश्चितपणे 3 षटकांचा हा सामना आहे आणि प्रथम फलंदाजी करायला मिळालेली. मला वाटतं प्रथम फलंदाजी हाच निर्णय असता नाना स्पोर्ट्स सौर संघाचा. हो. किती धावा जोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? बघू आता जास्तीत जास्त जोडू. संघामध्ये काही बदल केलेले आहेत? नाही तोच संघ. तोच संघ असेल तर दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कोल प्राप्त केलेला आहे गावदेवी सापे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी आमंत्रित केलंय नाना स्पोर्ट्स सौर संघाला. माईक ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. सलामीची जोडी. विजयाचं लक्ष आहे 17 धावांचं माफक लक्ष. खेळ सुरू करा आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय अमर स्पोर्ट कासणे संघाचा गोलंदाज कल्पेश. समोर जातोय दुर्गेश आणि भाविक. तर भाविक स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला दुर्गेश. 7 धावांचं लक्ष. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच दरम्यान. पहिला चेंडू, सुरेख गोलंदाजी, जोरदार अपील केलं होतं. एसटी रक्षण सुद्धा एसट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. चांगला चेंडू. निश्चितच दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश करतोय कल्पेश. सिद्दीक भाबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सिद्दीक भाबे यांना विनंती करतोय आपण पंचवार याच्या दरम्यान पंचांचा इशारा देतोय. उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर वाईड चेंडू. भाबे सर प्लीज आपण मंचावरती यायचंय प्लीज. भाबे सर. व्हाईस ऑफ भिवंडी, व्हाईस ऑफ ठाणा, व्हाईस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भाबे सर. सुरेख गोलंदाजी, निश्चितच दर्जेदार गोलंदाजीचा नमुना पेश केला जातोय. एक अतिरिक्त धाव निश्चितच यापूर्वी दिला, मात्र चांगली गोलंदाजी. प्लीज बाबे सर प्लीज आपण यायचंय. दरम्यान पुढचा चेंडू कल्पेशचा सामोरा जातोय भाविक. सुरेख गोलंदाजी, सुंदर प्रहार. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. पेरणी केली होती. खोलवर टप्प्याचा चेंडू. भाविकने चेंडूला अचूक ओळखलं आणि ज्या पद्धतीने फटका खेळलेला जबाब फटका. 6 धावा धावफलकावरती धावा झळकत आहेत. 7 धावा विजयाच्या लक्ष. 17 धावांचं. दरम्यान कल्पेशचा पुढचा चेंडू. डाव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेर पंच अजीम यांचा वाईटचा इशारा.
8 धावा धावफलकावरती. विजयापासून 9 पावलं दूर. जय महाराष्ट्र भोईरगाव संघ. सन्माननीय आदेशजी कतोरे साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. आदेश कतोरे साहेब यांच्या सौजन्यानं ॲपेपीज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्राप्त करणाऱ्या खेळाडूला आपण देतोय. ते आदेश कथोरे यांचं आगमन झाले. त्यांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. दरम्यान पुढचा चेंडू सुरेख चेंडू गुडल्यांच्या क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय. हळूच बाहेर निघतो. आउटस्विंग चेंडू आपण पाहिला. निर्धाव चेंडू. अशा चेंडूची गरज असेल अमरस्फोट कासराणे संघाला. कल्पेश सज्ज गोलंदाजी. सामोरा जाईल तो भाविक. सुरेख चेंडू. तेवढा सुंदर प्रहार. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्राकडे. पळून एक धाव पूर्ण केली. दुसरा धावेचा प्रयत्न असेल आणि 2 धावा पूर्ण. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 10 धावा. विजयापासून केवळ 7 धावा दूर आहे. व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, व्हॉइस ऑफ ठाणे. नक्कीच या आमचे भूमिपुत्र आहेत. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 1000च्या आसपास टुर्नामेंट्सला त्यांनी आपला समालोचनाचा आवाज दिलाय. वाईट चेंडू. डाव्या एष्टीच्या बाहेर चेंडू. पंच अझीम यांचा वाईटचा इशारा. 11 धावा. निश्चितच आपण जरा पाहिलं तर आकडा निश्चितच 862 टुर्नामेंट केले ना. 863व्या टुर्नामेंटला उद्यापासून सुरुवात होईल. तेच सिद्दीक भाबे सर यांचं आगमन झालेलं आहे. चेंडू हवेत गेला होता काहू कॉर्नरच्या दिशेनं. 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्या आणि 3 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकतायत. 14 धावा. सिद्दीक भाबे सर आपलं श्रावण स्मृती चषक 2021 मध्ये मनपूर्वक स्वागत स्वागत स्वागत. तर धावफलकावरती धावा झळकलेल्या आहेत 14. भाविक सामोरा जाईल. गोलंदाज राहुल सज्ज होतोय. केवळ 3 धावांची औपचारिकता पूर्ण करायची आहे. राहुल गोलंदाजी सज्ज. समोर जाईल तो भाविक. सुरेख गोलंदाजी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. उजवीकडे शपलोत प्रहार करण्याचा प्रयत्न. एष्ट्या सोडून दिल्या आणि घर जर उघडं ठेवलं तर नक्कीच लुटारू लूट करून जातील आणि या ठिकाणी राहुलनं ही लूट केलेली आहे. निश्चितच बंद घराची विटा सुद्धा शेष राहणार नाहीत इतकी परिस्थिती भयानक आहे. जर आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण. त्याचप्रमाणे दूरदर्शनवरती सुद्धा चॅनल क्रमांक 399 वरती सन्माननीय राजेश शेट्टी आणि संतोष शेट्टी साहेब यांच्या सौजन्यानं या सामन्यांचं आपण घर बसल्या दूरदर्शनवरती आनंद घेऊ शकता. 399 या चॅनलवरती थेट प्रक्षेपण चालू आहे. दरम्यान राहुलचा पुढचा चेंडू. सामोरा जातोय नवोदित फलंदाज रोहन. सुरेख चेंडू. निश्चितच खोलवर डब्याचा पुन्हाचा चेंडू पाहतोय. चेंडू पडल्यानंतर चांगली उसळी प्राप्त करतोय. रोहनला या ठिकाणी चेंडू उमगला नाही. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर. 14 धावांवरती धावा पोहोचलेल्या आहेत आणि विजयापासून केवळ 3 धावा दूर आहे जय महाराष्ट्र भोईरगाव संघ. राहुलचा पुढचा चेंडू. सामोरा जाईल तो रोहन. सुरेख चेंडू. चेंडूला चांगली फिरकी प्राप्त करतोय. मात्र उजव्या इशीच्या अतिरिक्त बाहेर पंच अझीम यांचा इशारा. वाईटचा अतिरिक्त धाव बहाल होते. 15 धावा. निश्चितच आपण ज्या अँगलने बसलेलो आहोत कारण चेंडू पडल्यानंतर कट झाला होता. अतिरिक्त कट झाला आणि स्वाभाविक पंच अझीम यांचा वाईटचा इशारा. 15 धावा. 2 धावा दूर आहे विजयापासून जय महाराष्ट्र भोईरगाव संघ. दरम्यान पुढचा चेंडू. सुरेख गोलंदाजी.
खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटची आतली कडा घेत चेंडू यष्ट्यावरती आदळतोय. आणखी एक झटका फटका बसतोय जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. जे पेशाने इंजिनियर आहेत त्यांचं खेळपट्टीवरती आगमन होतंय. केवळ 2 धावा दूर आहे. पण सामना जर पाहिला आपण निश्चितच अमर स्पोर्ट कासणे संघाच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. चांगला पलटवार दिलाय. माफक धावसंख्या होती. केवळ विजयाचं लक्ष्य आहे ते 6च्या सरासरीपेक्षाही कमी होतं. पण कुठेही या ठिकाणी दबाव आपल्यावरती येऊन दिला नाही. चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि आतापर्यंत 2 फलंदाज तंबूत पाठवण्यामध्ये यशस्वी ठरलेला राहुलचा पुढचा चेंडू सामोरं जाईल तो मनीष. हलक्या बॅटनं या ठिकाणी एकेरी धाव जोडण्याचा प्रयत्न झाला. थेट यष्ट्यांचा वेध घेतला गेला आणि बाद होतोय वंडर बॉय दुर्गेश. चेंडू खेळला गेला होता. चेंडू जात होता मिड विकेटच्या क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक आता इनात होता. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. चेंडू अचूक आपल्या हातामध्ये पकडतोय आणि थेट यष्ट्यांचा वेध घेतोय. दुर्गेश बाद होऊन तंबूत परतलेला आहे. दरम्यान दुर्गेशची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज प्रणय केवळ 2 धावा विजयापासून दूर आहे. मात्र झुंज देतोय राहुलचा पुढचा चेंडू सामोरा जाईल तो प्रणय. आखूड टप्प्याचा चेंडू शॉर्ट मिड विकेटला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर निश्चितच क्षेत्ररक्षक लावले. त्याचा अचूक फायदा पण मिळतोय संघाला. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच सुरेख मारा त्रिफळा उद्ध्वस्त. राहुलला दाखवून दिलं की हाराकिरी पत्करणारे आम्ही नाही आहोत. डीजे करा. अमोल दळवी यांना विनंती करतोय खेळ सुरू होईल याची दक्षता घेऊया. दरम्यान मनीष एका बाजूला नॉन स्ट्राईकला आलेला फलंदाज प्रतीक. नवोदित खेळाडूंची भरणा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे BC4 मध्ये पण आता एक बदल झालेला आहे. रेग्युलर 6 आणि ज्युनियर 5 खेळाडूंचा समावेश संघामध्ये करणं बंधनकारक केलेलं आहे. BC4 खऱ्या अर्थानं पाहायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या पद्धतीने क्रिकेटला टेनिसला वलय प्राप्त करून दिलेलं आहे. दरम्यान पुढचा चेंडू बॅटची हलकी कडा घेत चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. दोन्ही संघाची धावसंख्या समसमान. केवळ विजयापासून 1 धाव दूर आहे. दरम्यान पुढचा चेंडू चला खेळ सुरू करा प्लीज. सुरेख चेंडू तेवढाच सुंदर फटका होता. मात्र या ठिकाणी पुढे